संघर्ष महिला मंडळ तर्फे उल्हासनगरात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा. उल्हासनगर येथील संघर्ष मित्र मंडळ हिललाईन पोलीस स्टेशनच्या मागे येथे 15 ऑगस्ट 2026 रोजी स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साही आणि देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या विशेष कार्यक्रमाचे आयोजन काँग्रेस उपाध्यक्ष महादेव शेलार यांनी केले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेस अध्यक्ष रोहित साळवे उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी अनिल यादव, पवन मिराणी, नियाज खान, रजनीकांत शहा, विजय साठे, ताराचंद तायडे, कैलास वांढोरे, अब्दुल शेख, संजय निकम, उत्तम मुळे आणि राजू निकम या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघर्ष महिला मंडळाच्या अध्यक्षा मायाताई खरात, उपाध्यक्षा पंचशीला निकम, सचिव सुरेखा पानपाटील आणि रुखसाना शेख यांनी विशेष परिश्रम घेतले. याशिवाय कोकिळाबाई केदार, कल्पना बैसाणे, कुसुम गौतमी, कुसमती जयस्वाल, सरोजा गौतम यांच्यासह संघर्ष महिला मंडळाच्या इतर पदाधिकारी आणि परिसरातील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहण व विविध उपक्रमांमुळे संपूर्ण परिसरात देशभक्तीचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. आज या ठिकाणी झालेले बरेच माय मंडळ तयार झालेले आहे. या कारणाच्याने 15 एकच्या तारखेला खूप असा चांगला दिवस आहे. माझे एकूण शुभेच्छा. स्वतंत्र दिवस की सभी को हार्दिक शुभेच्छा. स्वतंत्र दिवस की दिन सबको शुभेच्छा. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जसं आता सांगितलं की स्वातंत्र्य दिन हा फक्त महापुरुषांना आठवण करण्याचा नाही, तर आपल्याला जरी देशात स्वातंत्र्य मिळालं असेल पण आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्य असेल, आपल्याला धर्माचं स्वातंत्र्य असेल, जातीपातीचं स्वातंत्र्य असेल, ह्या सर्व स्वातंत्र्य पण त्यासोबत आपल्याला संविधानामध्ये आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. आपल्या परिसरातील खूप चांगला विषय त्यांनी सांगितला की आपल्या परिसरातील स्वच्छता ठेवणे, आपल्या परिसरात एक दुसऱ्याचा सन्मान करणे, सर्व जाती सर्व समाजाला सोबत घेऊन चालणे हा खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा त्याचा मूल उद्दिष्ट असेल. फक्त स्वातंत्र्य मिळालं म्हणून आपण आज देशामध्ये काही करायचं हे नसून समता, स्वातंत्र्य, बंधुत्व हा जो मूल उद्दिष्ट आपल्या संविधानात दिलेला आहे त्याचं पालन करणं हे आपलं यापुढील राहायला पाहिजे. तरी आपण या स्वातंत्र्य दिनानिमित्त असाच संकल्प करू. आपल्या शहराचा कसा प्रगती होईल, आपल्या घरातील विद्यार्थ्यांच्या, आपल्या येणाऱ्या पिढीचं शिक्षण कसं घेता येईल आणि आपला परिसर, आपले शेजारी सर्व मिळून आपण सोबत राहिलं तरच देश प्रगत होईल. हा संकल्प घेऊन आज आपण इथून जाऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.